यूट्यूबवरील सर्व श्रोत्यांना नमस्कार। आज आपण उन्हाळ्यातील भीषणता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण आज ज्या प्रकारे वृक्षतोड करत आहोत किंवा ज्या पद्धतीनं निसर्गाला ओरबडलं जात आहे सगळ्या पृथ्वीवर, त्याचे दुष्परिणाम आपल्याला येणाऱ्या भविष्यकाळामध्ये दिसणार आहेत। पण आता सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे आणि सगळीकडेच आता पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे। आज आपण टीव्ही चॅनलवरती किंवा वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या पाहिल्या असतील तर अनेक ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रातल्या आज पिण्याच्या पाण्यासाठी वणवण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे। एक थेंब पाण्याचा या ठिकाणी दुर्मिळ झालेला आहे। पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणी राहिलेलं नाही, त्यामुळं ग्रामीण भागामधले लोक स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत। त्याचबरोबर एक घागरभर एक हंडाभर पाणी आणण्यासाठी त्यांना अनेक अंतरापर्यंत दूरपर्यंत जावं लागतंय। विहिरींनी तळ गाठलेला आहे। अशा प्रकारची भीषण पाणी टंचाई आत्ताच आपल्याला जाणवू लागलेली आहे। मग आपण आता या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये कशा प्रकारची पाणी टंचाई आहे ते जाणून घेऊया। आपण पाहतोय कशा प्रकारे हा या ठिकाणी भाग सगळा कोरडा पडलेला आहे आणि या माध्यमातून सगळीकडं या ठिकाणी आपल्याला पाण्याचं दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे। मला पक्ष्यांची किलबिल ऐकू येत असेलच। पक्ष्यांना सुद्धा पिण्याचं पाणी या ठिकाणी उपलब्ध नाही, त्यामुळं मी सुद्धा असा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे ज्या माध्यमातून हे दिसणारे पक्षीसुद्धा पाणी पिऊ शकतील आणि त्यांनासुद्धा पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं यासाठीचे काही प्रयत्न आपण सुद्धा अवश्य करावेत अशी माझी सर्वांना विनंती आहे। पशुपक्ष्यांनासुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। सगळ्यात मोठं आव्हान या उन्हाळ्यामध्ये काय असेल तर या ठिकाणी आपल्याला जी झाडं जी पाणी न मिळाल्यामुळं जळून चाललेले आहेत ती जगवणं, यासाठी सुद्धा अनेक प्रयत्न केलेले आहेत। तुम्हीही एखादा चांगला असा प्रयत्न केला असेल तर अवश्य कमेंटमधून आपण कळवू शकता। उन्हाळ्यामध्ये तुम्ही काय केलं ज्या माध्यमातून आपल्याला निसर्गाचं संवर्धन करता येईल, त्याचबरोबर पशुपक्ष्यांसाठी केलेली पिण्याची किंवा खाण्याची सोय, तर तुम्ही सुद्धा नक्कीच या सगळ्या गोष्टी कळवू शकता। आपण पाहतोय पिण्याच्या पाण्याची समस्या शेतकरी कुटुंबियांना सुद्धा जाणवत आहे। शेतामधलं पाणीसुद्धा विहिरीतलं आता आटत चाललेलं आहे। शेतातील विहिरींनी सुद्धा हा तळ गाठलेला आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। निसर्गाचं एक वरदान म्हणा, चमत्कार म्हणा, या माध्यमातून आपल्याला पशुपक्ष्यांची घरटीसुद्धा या ठिकाणी दिसून येत आहेत। सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि या माध्यमातून आपण निसर्गासाठी काय करू शकतो यासाठी आपण ही मोहीम हाती घेऊया।